हिंगोली शहरात संध्याकाळी रिसाला बाजार नरबेदेश्वर येथून श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून हिंगोली शहरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। ही रॅली रिसाला बाजारातून शिवाजी चौक, गांधी चौक, जवळा रोड मार्गे गांधी चौक इथे समारोप झाला। सध्या राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावोगावी राम भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत असून हिंगोली शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेला रामभक्त महिला पुरुषांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळत आहे। हातात भगवे झेंडे घेऊन मंगल वाद्याच्या गजरात आणि जय श्रीराम असा जयघोष करत निघालेल्या या शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आणि संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघालं होतं। यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, रामदास पाटील, सुलम टानकर, रमेश बगडिया या मान्यवरांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घरोघरी पूजा अर्चा, प्रसाद, दिव्यांची रोषणाई करून हा आनंद साजरा करावा असे आवाहन केले। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। उद्याला प्राण प्रतिष्ठेनिमित्त होत आहे, त्यामुळे पूर्ण हिंदुस्थान किंवा विश्व भगवामय झालेला आहे। आज ही यात्रा त्यानिमित्त नर्मदेश्वर मंदिरातून निघत आहे। तेथून शिवाजी चौक, तेथून पुराणा पेट्रोल पंप, संकटमोचन हनुमान, सिमेंट रोड आणि गांधी चौकात याचं समापन होणार आहे। तिथं काय कार्यक्रम होणार आहे? ते त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम। हिंगोली नगरीमध्ये सर्वात मोठी भव्य शोभायात्रा आपण आयोजित करत आहोत। या शोभायात्रेचा उद्या प्रभू रामाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। या पूर्वसंध्येला मी हिंगोली नगरीतील सर्व हिंदू भक्तांना, राम भक्तांना एक आव्हान करतो, नम्र विनंती करतो की या अभूतपूर्व सोहळ्याचा, या भव्य यात्रेचा, महाप्रसादाचा व भजन संध्येचा सर्वांनी लाभ घ्यावा। ही भव्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होत आहे आणि याचा शेवट जो आहे, या समारोप जो आहे तो गांधी चौक हिंगोली येथे होत आहे। सर्वांना कळकळीची विनंती आहे की अभूतपूर्व या महाकाय सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित व्हावे। जय श्रीराम, जय श्रीराम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।